विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। किंग शिवाजी एसक्यू आर्टिकल 2021 किंग शिवाजी द स्पिरिच्युअल क्वेस्ट या ई बुक विषयी पुरंदरच्या तहाचे कोडे उलगडणारे पहिले पुस्तक अर्थात शिव इतिहासातील आणखी एक सोनेरी पान। इतिहास हे एक प्रवाही शास्त्र आहे। जसजशी नवनवीन साधने शोधली जातात, जसजशी नवनवीन दृष्टिकोनातून त्यांची चिकित्सा व मांडणी होते, तसा तो बदलत जातो। तो तसा बदलत जाणे हे त्याच्या जिवंतपणाचे व प्रगतीचे लक्षण आहे। इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत। त्यांचा तेजस्वी इतिहास केवळ महाराष्ट्रालाच नाही तर अखिल भारतवर्षाला गौरवास्पद आहे। सुलतानांच्या जुलमी, अत्याचारी आणि रानटी राज्यकारभाराविरुद्ध बंड करून महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभे केले। असंभव ते संभव करून दाखवले। स्वराज्याचे तोरण बांधणे, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणे, सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सही सलामत निसटणे, शाहिस्ते खानाची बोटे छाटणे, सुरतेवर छापा टाकणे, आग्राच्या कैदेतून बादशहाच्या हातावर तुरी देणे आणि राज्याभिषेक करणे असे काल्पनिक वाटावे पण रोमांचकारी प्रसंग शिव इतिहासात आहेत। मात्र शिव इतिहासातील एक प्रसंग, एक मोहीम अशी आहे जिथे मराठी माणसाचे मन खटकते। आनंदाने पळत असताना मध्येच ठेच लागावी तसा हा प्रसंग इतिहास वाचताना येतो व मन खट्टू होते। तो प्रसंग म्हणजे पुरंदरचा तह। 11 जून 1665 या दिवशी महाराज मिर्झाराजे जयसिंग या मोगल सरदाराला पुरंदरच्या पायथ्याशी भेटले व त्यांनी मिर्झाराजेंपुढे शरणागती पत्करली। तो प्रसंग, या तहामुळेच मिर्झाराजांच्या विजयावर व महाराजांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले। या प्रसिद्ध तहातील 5 कलमे पुढील प्रमाणे: 1. महाराजांनी आपले 23 किल्ले बादशहास द्यावे व किल्ल्यांच्या ताब्यातील 4 लाख होन वसुलाचा मुलूकही बादशहाला द्यावा। 2. उरलेले फक्त 12 किल्ले व 1 लाख होन वसुलाचा मुलूक महाराजांच्या ताब्यात राहणार। दख्खनच्या शाही सुभेदाराच्या हाताखाली महाराजांनी चाकरी करावी व सुभेदाराच्या हुकुमाप्रमाणे वागावे। 4. शिवाजी राजांचे पुत्र संभाजी राजे यांना बादशहाकडून 5000ची मनसब मिळेल, पण ते लहान असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून नेताजी पालकर यांनी चाकरी करावी। 5. शिवाजी राजांनी दर साल 3 लाख होणाच्या हप्त्याने एकूण 40 लाख म्हणजेच आताचे 3 करोड रुपये होणांची खंडणी बादशहास द्यावी। मिर्झा राजांच्या या मोहिमेबद्दल नरहर कुरुंदकर लिहितात, सुमारे 80,000च्या फौजा घेऊन मिर्झा राजे जयसिंग शिवाजीच्या राज्यात 1665च्या मार्च मध्ये हजर झाले आणि पुढच्या 3 महिन्यात त्यांनी शिवाजीला संपूर्णपणे खिळखिळे करून शरण आणले। त्याने शिवाजी समूळ समाप्त केला होता। मिर्झा राजे जयसिंग यांच्या बरोबर 1665 साली शिवाजीने केलेला तह हा लष्करी दृष्ट्या आपला पूर्ण पराजय झालेला आहे याची कबुली होती। मोगलांची सैनिकी शक्ती शिवाजीच्या सैनिकी शक्तीला भारी ठरली, हा या घटनेचा सरळ अर्थ आहे। या लढ्याविषयी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिहितात, दिनांक 14 जून दुपारी महाराज कोंढाण्यावर पोहोचले। कोंढाण्यावर आईसाहेब व इतर कुटुंबीय मंडळी होती। पुरंदरच्या दुर्दैवी तहाची हकीकत समजल्यावर आईसाहेबांना किती वाईट वाटले असेल याची कल्पनाही न केलेली बरी। आणि आता खुद्द कोंढाणाही सोडून देऊन निघून जायचे होते। परिस्थिती अशीच आली होती की शहाणपण आणि समशेर हतबुद्ध झाली होती। आई साहेबांना घेऊन इतर सर्व कुटुंबियांसह उदास मनाने महाराज कोंढाण्यावरून राजगडास निघाले। गेली 350 वर्षांपासून हा इतिहास आपण वाचत आहोत। मात्र सध्या कॅनडामध्ये राहत असणारे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र श्री सारंग माडगुळकर या मराठी उद्योजकाने हा इतिहास चुकीचा असल्याचे म्हटले आहे। त्यांचे म्हणणे असे आहे की मिर्झाराजे शिवाजीराजे संघर्षात शिवाजी महाराजांचा विजय झाला आहे व मिर्झा राजांचा पराभव झाला आहे। आपले म्हणणे पुराव्यानिशी सिद्ध कर त्यांनी किंग शिवाजी द स्पिरिच्युअल क्वेस्ट
नावाचे ई बुक जिजाऊ जयंतीला म्हणजे 11 वर्षापूर्वी 12 जानेवारी 2010 मध्ये प्रकाशित केले. त्यांचे हे पुस्तक भारतासहित अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप, मिडल ईस्ट व कझाकिस्तान मध्ये वाचले गेले व असंख्य शिवप्रेमी वाचकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. हे पुस्तक सर्व शिवप्रेमींसाठी मोफत उपलब्ध असून त्यात लेखकाने इतिहासकारांचे म्हणणे खोडून काढले असून सत्य इतिहास पुढे आणला आहे. त्यांनी पुराव्यानिशी हे सिद्ध केले आहे की महाराजांची शरणागती ही खरी शरणागती नसून त्यांचा तो गनिमी कावा होता. अफजल खानाचा महाराजांनी असे गनिमी काव्याच्या जाळ्यात ओढले व खान त्यांच्या सापड्यात अडकला. त्या पद्धतीने महाराजांनी शरणागतीचे नाटक करून मिर्झा राजांना सापड्यात अडकवले व दख्खनच्या भूमीवर त्यांचा पराभव घडवून आणला. सारंग माडगुळकर यांनी लिहिलेले हे पुस्तक एकूण 24 प्रकरणांचे असून ते PDF फाईल मध्ये उपलब्ध आहे. हे पुस्तक शिवप्रेमीसाठी एक जबर मेजवानी आहे असे एका वाचकाने प्रतिक्रिया देताना सांगितले. सध्या हे पुस्तक व्हॉट्सअप, फेसबुकवर व्हायरल झाले आहे. प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचायलाच हवे. आपणास हे पुस्तक हवे असल्यास 3 प्रकारे उपलब्ध आहे. आपण खालील लिंकवर जाऊन त्याच्या वेबसाईटवर ई बुक वाचू शकता. www.kingshivaji.wixsite.com/sarang किंवा आपण सारंग माडगुळकर या त्यांच्या YouTube चॅनेलवर हा सत्य इतिहास ऐकू शकतात किंवा आपण कृपया सारंग माडगुळकर 5@gmail.com या ईमेलवर विनंती करू शकता व आपणास हे पुस्तक ईमेलद्वारे मोफत PDF फाईल स्वरूपात मिळेल. जय शिवराय. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.